नमस्कार रसिक हो. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगलीद्वारे आयोजित नाट्य पंढरी कट्ट्यावर पुण्याहून मी ज्योत्स्ना तानोडे सहभागी होते आहे. या कट्ट्यावर मला सहभागी केल्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. मी माझ्या कथेचं वाचन करणार आहे. माझ्या कथेचं शीर्षक आहे घर वापसी. हे मॉम डॅड, फायनली वी लँडेड टू युअर मदरलँड. यस, यश चित्कारला. तसं देविकांनी त्याला दटावलं. काय म्हणायचं यश? ओ सॉरी. आता आपण आपल्या देशात परत आलो आहोत. ओके. यशचा मुद्राभिनय पाहून देविकांनी त्याच्या डोक्यावर हळूच एक टपली मारली. देविका, यश आणि त्याचा डॅड रवींद्र विमानातून खाली उतरली. त्यांना घरी नेण्यासाठी रवींद्रचा भाऊ महेंद्र आला होता. घरी पोहोचेपर्यंत सगळ्यांची अखंड बडबड सुरू होती. ते घरी आले आणि घरात एकच गडबड उडाली. रवींद्रची आजी, आई बाबा, महेंद्रची बायको आणि त्यांची 7-8 महिन्याची छोटी मुलगी सई सर्वजण आतुरतेने त्यांची वाट पाहत होते. या तिघांच्या येण्याने घर अगदी भरून गेलं. पुढचे 3-4 दिवस झोप, विश्रांती, अखंड गप्पा यात कसे सरले हे समजलंच नाही. छोटी सई या नव्या काका काकूला आणि दादाला छान बिलगली होती. प्रत्येकजण तिचे लाड करीत होते. नेहमीप्रमाणे यावर्षीची भारत भेटची सुट्टी खूप कार्यक्रमांनी भरलेली होती. नातेवाईक, नेहमीचे शेजारी, मित्रमैत्रिणी यांना तर भेटायचं होतंच, पण यावर्षी रवींद्र आणि देविकाच्या शाळांमधील मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर ठरलेलं होतं. शिवाय देविकाला एका आजारी मावसाजीला भेटायचं होतं. पण सगळ्यात मोठं आकर्षण आणि उत्सुकता होती ती देविकाच्या सुमन आजीच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याची. या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र येणार होते. त्या सर्वांना भेटण्यासाठी देविका अतिशय अधीर झाली होती. देविका आणि रवींद्रच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची गेट टुगेदर व्यवस्थित पार पडली. दोघंही खूप खुश होते. इतक्या वर्षांनी शाळेतल्या मित्रमैत्रिणी भेटल्या. सगळ्यांच्यातले बदल अगदी बघण्यासारखे होते. प्रत्येकाची नव्याने ओळख झाली. खूप आनंद वाटला. मनामध्ये एक नवीन वेगळाच उत्साह संचारला. देविका तिच्या मावसाजीला भेटायला गेली. दुखण्याने ग्रासलेल्या आजीला या तिघांना बघून खूप आनंद झाला. तिच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. ती अगदी भरभरून बोलली, हसली, जुन्या आठवणींमध्ये रमली. आजीचा एक दिवस तरी आपल्याला आनंदी करता आला याचंच देविकाला खूप समाधान वाटलं. देविका यशला घेऊन तिच्या माहेरी गेली. सुमन आजी, आजोबा, आई बाबा, भाऊ बहीण आणि छोटी भाची दिव्या त्यांची वाट पाहत होते. देविका सर्वांशी गप्पा मारण्यात गुंग होत होती. पण यशला मात्र काय करावं ते कळत नव्हतं. छोट्या दिव्याशी खेळण्यात तर काहीच मजा येत नव्हती. तो खूप कंटाळला. मग मी काय खेळू? मला फार बोर होते इथं. देविकांनी त्याला जवळ घेत त्याच्याबरोबर पझलचा डाव मांडला. मग आजोबांनी त्याला पत्ते खेळायला बोलवलं. पत्त्यावरून देविकाला तिचं बालपण आठवलं. घरात ती, राधिका, दिनेश असल्याने कधीच कंटाळवाणं वाटलं नव्हतं. एकटेपणा वाटला नव्हता. किती वेगवेगळे खेळ खेळायचो सगळेजण. खूप मैत्रिणी होत्या. त्या मैत्रिणी, शाळेतल्या गमती जमती आत्ता आठवल्या तरी पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं. नाही तर बिचारा यश, त्याच्या वाट्याला यातलं काहीच येत नाही. मोकळेपणानं दंगामस्ती, खेळ, मित्र यांचा त्याला काही अनुभवच नाही. त्याच्यासाठी तिलाच खूप अपराधीपणा वाटला. प्रवासाने हवा बदलामुळं यश आजारी पडला. त्याला ताप, सर्दी, खोकला झाला. प्रत्येकजण त्याची काळजी घेऊ लागला. सतत कुणीतरी त्याच्याजवळ बसे, त्याला छान गोष्टी सांगत असे. पणजी आजीने दिलेल्या मधाच्या गोड औषधाने खोकला कमी झाला. आजीनं दिलेला तूपमीठ घातलेला गरमागरम मऊ गुरगुट्या भात त्याला फारच आवडला. त्यानं देविकाला बजावलं, मॉम, ही डिश खूप मस्त आहे बरं का, तू पण करत जा. देविकाने हसतच त्याला जवळ घेतलं. आपल्या खेळण्याला हात लावू न देणारी छोटी दिव्या आपलं खेळणं यशला देऊ लागली.
त्यानं त्याबद्दल विचारल्यावर ठसक्यात म्हणते कशी, अरे तू माझा दादा आहेस ना, मग असू दे. तुला बरं वाटेपर्यंत माझ्या खेळण्याशी खेळ हं. यशला तिच्या बोलण्याची खूप मजा वाटली आणि आनंदही झाला. घरातल्यांच्या बरोबर शेजारचे आजी आजोबा, आमच्या भाऊसाहेबांचा पण तू काय म्हणतोय, अशी 2-3 वेळेला चौकशी करून गेला. या सर्व माणसांचे यशला खूप कौतुक वाटायला लागले. यशला आठवलं 5-6 महिन्यापूर्वी खेळताना तो पडला. पायाला खूप लागलं होतं. 2-3 दिवस तापही आला. त्यामुळे 5-6 दिवस त्याची शाळा बुडली. बाबांना तर रजा मिळत नव्हती. मग आईनं थोडं काम घरून तर थोडं काम ऑफिसातून केलं. त्यासाठी रोज 4-5 तास तिला बाहेर जावं लागेल. यश घरी एकटाच राहायचा. काहीही हवं असलं तरी स्वतःच धडपडत उठून घ्यावं लागे. सोबत कुणी नाही, भीती वाटायची, रडू यायचं. त्याच्या दुखण्याची तिथं इतर कुणी दखलसुद्धा घेतली नव्हती. आणि इथं प्रत्येकजण त्याची चौकशी करत होता, त्याला जपत होता. त्यामुळं या सर्वांबद्दल त्याच्या मनात आपुलकीची भावना जास्तच दाटून आली. सुमनाजीच्या वाढदिवसामुळं घरात एकदम उत्साहाचं वातावरण होतं. हळूहळू घर भरत गेलं. मामा आजोबा, मावशी आजी, देविकाचे काका काकू, आत्या, मामा, मावशी हे सर्वजण, त्यांची मुलं, सुना, जावई, नातवंड सगळे आले होते. रवींद्र आणि त्याच्या घरचेही आले. 50-60 माणसांचा तो गोतावळा जमल्याने विशेष आनंद सोहळा सुरू होता. काही जण खूप वर्षांनी तर काही जण पहिल्यांदाच भेटल्याने देविका खूप खुशीत होती. गप्पा गोष्टींना नुसता ऊत आला होता. देविकाच्या आजोळचा विषय निघाला आणि तिला शेतातली धमाल मस्ती, वेगवेगळे खेळ, विहिरीतलं पोहणं आठवलं. एकदा तर मावस मामे भावंडांबरोबर शेतात मोठी भातुकली केली होती. 3 दगडांची चूल मांडून पिठलं भाकरीचा बेत होता. आत्ताही तिला त्या खमंग पिठलं भाकरीचा खरपूस वास आला आणि मन आजोळी एक मस्त फेरफटका मारून आलं. सुमनाजीचा वाढदिवस खूप उत्साहात आनंदात साजरा होत होता. सुमनाजीसाठी इतके सगळेजण आवर्जून आले होते. प्रत्येकाला तिच्याबद्दल प्रेम, माया, आदर वाटत होता. हे सर्व आजीच्या वागणुकीचंच फलित होतं. तिनं प्रत्येक नात्याचा पदर अगदी निगुतीनं जपला होता. प्रत्येकाच्या सुखदुःखात ती मनापासून सामील व्हायची. चांगल्या गोष्टीचं आवर्जून कौतुक करायची तर अडचणीमध्ये मदतीला धावून जायची. तेव्हा फोनची सोय नव्हती, तर आजी पत्र पाठवून सर्वांची विचारपूस करायची. सर्वांना तिचा मोठा आधार वाटायचा. तसाच प्रेमळ धाकही वाटायचा. अनेकांनी तिची पत्र अजूनही जपून ठेवली. आजही वयाच्या 82व्या वर्षी आजीची स्मरणशक्ती उत्तम होती. तिनं अगदी प्रत्येकाला भेटून खाली खुशाली विचारली. प्रत्येकाला आठवण म्हणून एक स्नेहभेट दिली. विशेष गोष्ट म्हणजे आजीने आपल्या मुलांकडून नात्यातल्या सर्वांचे पत्ते, फोन नंबर्स, त्यांच्या जन्मतारखा, त्यांचे व्यवसाय, त्यांची इतर विशेष माहिती आणि सर्वांचे फोटो जमा करून एक छानशी कुटुंब वैभव अशी पुस्तका तयार करून घेतली. प्रत्येकाला या पुस्तिकेची भेट अतिशय आवडली. अनमोल ठेवा हातात आल्याची जाणीव होत होती. नात्यांचे गुंते अलगद सोडवून पुन्हा त्याचा एक छानसा गोफ विणला गेला होता. या सुख सोहळ्यातल्या क्षणांना कॅमेऱ्यात टिपण्याची जणू स्पर्धाच सुरू होती. हे सर्व पाहून यश भारावून गेला. इतके नातेवाईक, इतकी भावंड, एवढ्या गमती जमती तो प्रथमच अनुभवत होता. त्याला खूप आश्चर्य वाटलं. तो देविकाला म्हणालाही, मम्मा, इथे कसे सगळेजण एकत्र येतात आणि आपण फक्त 3 जणच राहतो. आपल्याला इतके रिलेटिव्स आहेत हे मला माहीतच नव्हतं. किती मजा करतात ना सगळेजण. मला खूप आवडलं हे सेलिब्रेशन. आपण खूप मिस करतो ना हे सगळं. मम्मा, आपण इकडेच येऊया करायला. किती मजा येईल ना मग. देविका आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. तो किती एक्साइट झाला होता. तिनं त्याला मायेनं जवळ घेतलं. सुमनाजी सर्वांना म्हणाली, तुम्ही सर्वजण आमच्यासाठी आवर्जून आलात. याचा खूप आनंद झाला मला. असेच सगळेजण एकमेकाला धरून राहूया.
आजकाल पैसा आहे पण आपलं माणूस नाही. नाती हरवत चालली अशी परिस्थिती झालेली आहे. पण आपण सगळ्यांनी मात्र एकमेकांची साथ आणि हातातला हात सोडायचा नाही. तीच आपली सर्वात मोठी मिळकत आहे. एकमेकांच्या सुखदुःखात सारखेच वाटेकरी होऊया. पण नुसते शब्द भावना जगण्यासाठी पुरेशा नसतात. तर चांगल्या वाईट कामांसाठी पैसाच हवा असतो. त्यासाठी एक गोष्ट सुचवावीशी वाटते. आपण सर्वजणांनी मिळून आपला एक कुटुंब कल्याण निधी जमा करावा असं अगदी मनापासून वाटतंय. हवं तर तुम्ही त्याला फॅमिली वेलफेअर फंड म्हणा. यातून मोठी गंभीर आजारपणं, एखादी मोठी अडीअडचण, उच्च शिक्षण यासारख्या गोष्टींसाठी आपण एकमेकांना आधार देऊ शकू. तेव्हा यावर तुम्ही सर्वांनी अवश्य विचार करावा आणि तो अंमलात आणावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. आजीची कुटुंब कल्याण निधीची संकल्पना सर्वांना खूप आवडली. एकमताने सर्वांनी उचलूनही धरली. आजीनं हे नुसतं सुचवलं नव्हतं, तर या संकल्पनेची माहिती देण्यासाठी एका आर्थिक सल्लागाराला सुद्धा त्यावेळी तिथं बोलावलं होतं. मग नात्यातल्या ज्येष्ठांनी चर्चा करून हा निधी कसा उभारायचा वगैरे सर्व आखणी सुद्धा केली. आजीच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचं हे फार मोठं फलित होतं. देविका तर नुसती आनंद लहरींवर तरंगत होती. यावेळी असंख्य जणांच्या गाठीभेटी झाल्या होत्या. शाळेतले मित्रमैत्रिणी, सासर, माहेर, आजोळ इथले सगळे जिवलग यांचा जणू मेळावा जमला होता. तिनं आपली झोळी आनंदाने आणि सुखाच्या आठवणींनी भरून घेतली होती. खरंच या आठवणी आपण एकटे असलो तरी एकाकीपणा जाणवू देत नाहीत हे खरं. रवींद्रलाही सर्वांना भेटून खूप आनंद झाला होता. आता परतीचे वेध लागले होते. नेहमीप्रमाणे त्याच्या आईबाबांनी विचारलं, रवी आता कधी परत येताय? किती वाट पाहिजे आम्ही? आता या रे घरी परत, आता नाही विरह सहन होत. रवींद्र म्हणाला, बघूया बाबा, आम्ही पण याचा विचार नक्की करू, पण आता लगेच नाही मला काही सांगता येणार. पण रवींद्रही यावेळी जास्तीच हळवा झाला होता. परतीचा दिवस उजाडला. विमानात स्थिरावल्यावर देविका गप्प झाली. विचारात गढून गेली. किती भुरकन संपली सुट्टी. आपल्या माणसांच्या प्रेमाने सहवासाने मन अगदी तृप्त झालंय. तिथंही इकडचे बरेच जण आहेतच की. सगळे मिळून सणवार करतो, कार्यक्रम करतो, पण ते सर्व मुद्दाम केलेलं जाणवतं. इथं या गोष्टी जगण्याचा अविभाज्य भागच असतात. सहज सुंदर आविष्कार असतो तो. परदेशात पैसा आहे, प्रगती आहे, आधुनिक सोयी सुविधा आहेत, पण फक्त या गोष्टी म्हणजेच आयुष्य नाही ना. आयुष्यात नाती किती महत्वाची असतात, त्यांना जपण्यासाठी काय काय करायचं हे सुमनाजीनं स्वतःच्या उदाहरणातूनच दाखवून दिले. ही वेगवेगळी नाती आपल्या रोजच्या जगण्याला बळ देतात, निर्धास्त बनवतात. त्यासाठीच रोजच्या जगण्याला नात्यांचं तोंडी लावणं हवं असतं. मधून खमंग फोडणी हवी. रुची पालटासाठी ठेचा, लोणचं हवं, तसं स्वादिष्ट पक्वानही हवं. प्रत्येक नातं वेगळी भूक भागवतं, वेगळा स्वाद देतं. म्हणूनच कधीतरी अशा सागरसंगीत भोजनाच्या पंक्तीचा लाभ घ्यायला हवा. रवींद्रनं हलवून तिला जागं केलं. काय झालं ग? कसल्या विचारात एवढी गढून गेलीस? हसतच ती म्हणाली, एखाद्या स्वप्नासारखे दिवस सरले ना रवी. आपण आलो म्हणून खूप बरं झालं, नाहीतर फार मोठ्या आनंदाला आपण मुकलो असतो. खरंय तुझं देवी, मनाला खूप आनंद झाला यावेळी. आपण आता घर वापसीचा विचार करायला हवा असं नाही का वाटत तुला रवी? मला पण वाटतंय ह्या खेपेला ते फार जाणवलं. बघूया काय करायचं ते. तसं नाही आहे रवी, आता नाही तर कधीच नाही असं होईल. मग मी आता तुझं अजिबात ऐकणार नाही. यश अजून तसा लहान आहे, तो लगेच इथं रुळेल. त्याला पण इथलं वातावरण खूप आवडले. ठीक आहे, आपण यावर लवकरात लवकर नक्की विचार करूया. रवींद्रचा बदललेला सूर देविकाला जाणवला.
खुश होऊन तिनं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत डोळे मिटले. जणू ती परतीच्याच प्रवासाला लागली होती. धन्यवाद.